शिवशेषच्या मुद्रा भद्रायला लागते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो ठाण काळी सागर समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो ते शौर्याची जाण मराठी मनातला धक्का स्वाभिमान आणि काळी जाईल सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाने त्याचे पहिले स्थान, महाराष्ट्राचा जो भगवान मत आहे, तो पवंत आहे, त्याचा वसंत आहे, त्याच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न पाहण्यास उद्या झाले. ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता प्रमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला डोळ्यात पाणी आणि अंगावर शाळेची राजनीती छत्रपती शिवाजी महाराज. प्रथमतः मी हा महामानवांना अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापी संभाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. प्रथमतः मी हा महामानवांना अभिवादन करतो. आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतो असे नाही, काही क्षण म्हणून म्हणता विसरता येत नाही असा ज्याचा एक क्षण आहे. 16व्या शतकात एक तेजस्वी ताराचमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. एक आणून त्या सह्याद्रीच्या कडेला परत दुमदुमली. अरे माझा राजा जन्माला, माझा शुभ जन्मला, तीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला. अरे आम्ही असं जन्म नाही कुठे चुका मिळत आहे मला दुरुस्तो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची बरे जातीवर धरून देत आमच्या धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांची बलिदान शंभू राज्य आठवले गेले. डोळ्यातल्या श्रू आपोआप जातात. अरे तिथं पडती पावली आमची त्या इतिहासाच्या वाटा. अरे तिथं पडती पावली आमची त्या इतिहासाच्या वाटा. वाकत तर नाही पण मोडणार नाही म्हणता. परंतु मला नाही म्हणायचं तरी कोणाला. आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, मग मराठा म्हणायचं तरी कोणाला. मोडेल पण शेवटपर्यंत मागे लागणार नाही तोच करा मराठा. मग तू कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या. आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजरा करतो. आपल्या मनावर कापून मेल्यावर जी व्यक्ती रयतेसाठी जनतेसाठी लढली ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आपण त्यांचे नाव कुठे दिले? पिढ्यांच्या पाकिटांना, सिक्रेटांच्या बंडलांना. एक वेळी फार सुंदर शब्दामध्ये लिहून सांगते. आजही अस्मितेच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे नाव पिढ्यांच्या पाकिटांना दिले जात आहे. मग त्यांना विरोध कसा करायचा? ते पक्के भिडे विकत आहेत ना, त्यांना विरोध करणारे पण पक्के भिडे विकत असतात. मग त्यांना विरोध कसा करायचा? अरे असं वाटतं बोलले पाठ उठावर रायगडाच्या पायऱ्या चढवल्या यांच्या करणातून या काळातून माझ्या राजाला साथ घालावी. मनावर सांगावं राजा कशी पकडली हो बलातेदारां तलवार, राजा कशी पकडली हो बलातेदारां तलवार. आजचा मावळा चहाचा करू शकताना लटलट लागतो राजा. बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊच्या काळातील मान म्हणजे महाराष्ट्र, सैनिक उकाने भरलेला कपाळ म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमचा आमचा मान म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊनी संस्कार जशी शिवराज केले तशी मानची लेकरावर करत नाही. म्हणून टेन्शन आलं की कर आत्महत्या, कर्ज झालं की कर आत्महत्या, झाले का आत्महत्या करायला? काय आदर्श घेतला शिवरायांचा? शिवरायांवर अनेक संकटे आले पण मनात विचार आला नाही की आपण आत्महत्या करावी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या संकटांना मार्ग काढून त्या संकटातून निघाले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराज तुम्ही रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी, महाराज तुम्ही रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी. महाराज तुम्ही नसता तर चढली असती हिंदूची मणी, महाराज तुम्ही नसता तर चढली असती हिंदूची मणी. महाराज तुम्ही नसता तर नसती दिसले देवाने देव, महाराज तुम्ही नसता तर नसती दिसले देवाने देव, महाराज तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणातली तुळस, नसती दिसली अंगणातली तुळस. पोरांना तुम्ही एक शिकलं पाहिजे. काय स्वाभिमान, काय स्वाभिमान. काय बरं समोर किती मोठा असू द्या, किती मोठा बादशाह असू द्या, पण स्वाभिमानाला धक्का जर लागला तर पुण्याचा बाजार उपयोगाच्या शांत बसायचं नाही. कारण हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र शिकवते. तुम्हाला तुमच्यासाठी कोण नाही बरं, तुमच्यासाठी आई आपले आई वडील. आपण जर मेलो ना 10 दिवस थांबतील, गोड खातील, निघून जातील. आयुष्यभर डोळ्यात पाणी घेऊन रडणारी तिचं नाव म्हणजे आई. आयुष्यभर पिकलेल्या चेहऱ्याने गावभर येतो त्याचं नाव बाप. आणि आपण त्याच्यासाठी काही केलं पाहिजे. आपल्या आई बापासाठी आपण काही केलं पाहिजे. आज दुर्दैव वाटतं महाराज मला भारतापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम पाहायला मिळते. आपल्याला वृद्धाश्रम महाराष्ट्रामध्ये जास्त पाहायला मिळते. महाराज छत्रपती आपले आई वडील आपल्याला तर आताच्या पोरावनी जपते महाराज, आणि आपण त्यांना घराबाहेर काढतो. का आपली लायकी का दे आपली. महाराज आपल्या आई वडिलांचा 1 रुपया न घेता 1 गुंठ वावर घेऊन द्या, 1 गुंठ वावर घेऊन दाखवा, वाटेत ते मी करायला तयार आहे. अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज कसा होता. महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज कसा होता. आरा आवाज उठला मुघलांच्या कपाळाला घाम उठला. आरा आवाज उठला मुघलांच्या कपाळाला घाम उठला. महाराज तुम्ही अजून 4 वर्षी जगला असता तर मुघलांनी कपाळाला भागवत लावला असता. मुघलांनी कपाळाला भागवत लावला असता. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो,
अंधार पार झाला तर दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शुभा पाहिजे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, या कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर. पाडला पाडला शुभानं अफजल खानाला पाडला, वगनग्याचा मारा करून पोतळा पाडला. पाडला शुभाने अफजल खानाला पाडला. आजपर्यंत सांगत आलो आणि आजही सांगतो, महाराजांचं शेड जर अंगात घालायचं असेल तर ते शेड घालून कोणत्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्याचं बोटात घालायचं असेल ना, ते बोट कोणाला द्वेष दाखवण्यासाठी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना, त्या तोंडात कोणता विषमी पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या. कोणता विषमी पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं लॉकेट जर काय घालायचं असेल ना, आपलं वर्तन चुकीचं राहणार नाही याची काळजी घ्या. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.